तर आजी सवय झाल्यामुळे ह्या लोकांनी गमती म्हणजे असंच घेतलं, कॅज्युअल घेतलं की यांना भात झाले, स्वप्न बघितलं आजी काही बरळत असेल. हे बोलत असताना संकेत तो गॅलरीतून आला आणि त्यांनी ती खिडकी ओपन केली आणि त्या खिडकीतून तो तिला फक्त असं बघत होता. नमस्कार, मी हर्षल मोरे. आता सध्या जरी मी नाशिकमध्ये असेल, कर्मभूमी सगळं नाशिक जरी असेल, जन्मभूमी माझी मुंबई आहे आणि मुंबईमध्ये लालबाग परळमध्येच परेलला एक चाळ होती. तिचं नाव होतं पटेल बिल्डिंग म्हणून. पटेल बिल्डिंग अशी होती की तिला इंग्रजांच्या काळाच्या आधीपासूनच्या म्हणजे इंग्रजांच्या काळापासूनची ती असेल आणि तिला सेकंड फ्लोअर म्हणजे आपल्या लाकडी जिने वगैरे असतात ना त्या टाईपची ती होती. तिला 2च फ्लोअर होते, खालचा मजला आणि वरचा मजला. चाळ अशी होती की मध्ये प्रचंड मोठा स्पेस होता. या साईडला एक वेगळी गल्ली, या साईडला एक वेगळी गल्ली, वरची माडी दोन्ही साईडला आणि या साईडलाही दोन्ही माडी आणि समोर एंट्रान्सला बोगदा होता. तर त्या चाळीला आता मी कालच किस्सा शेअर करणार होतो, हॉन्टेड प्लेस म्हणून जो आपला टॉपिक होता त्याच्यावर. तर मॅटर असं होता, जिथे माझ्या मावशीचं घर होतं. हा जो किस्सा घडला ऍक्च्युली हा माझ्या मावस बहिणीबद्दल घडलेला आहे. तर त्यांचं जे घर होतं तर ते घर एक सिंगल होतं आणि तुम्हाला आठवत असेल सिंगल घरामध्ये जुनी आपली एल टाईप मोरी असायची, तर त्या टाईपचं ते घर होतं. आणि बाहेरचा जी गॅलरी होती त्याला दरवाजा नव्हता, चाळ मोडीतच झाली होती. आता त्याच्या ठिकाणी प्रचंड मोठं टॉवर वगैरे झालंय, बिल्डिंग झाले. तर झालं असं की त्यांचं जे घर होतं घरापासून शेजारचं घर मध्ये जायला एक बोळ होती. तर जी हॉन्टेड प्लेस आपण म्हणतोय तर ती बोळच हॉन्टेड होती. संध्याकाळी 7 नंतर शक्यतो तिथून कोणी जायचंच नाही. आता काय झालं की मधल्या स्पेसला लागून यांची एक खिडकी होती. खिडकी थोडी प्रचंड मोठी होती हवा येण्या जाण्यासाठी. आता याला घरी मावशी माझी मामाकडेच राहायची. मावशीला एक मुलगी आणि एक मुलगा. तेव्हा माझी दीदी होती कमीत कमी 12वीला होती आणि दादा काहीतरी 7वीला होता. तर घरी 3-4 लेडीज असल्या कारणाने मामाने काय केलं, ती जी बारी होती बारीतून मोरी वगैरे, छोटं घर असल्यामुळे आतलं सगळं दिसायचं म्हणून मामाने काय केलं, सकाळी लोक ये जा करायची बोळीतून म्हणून ती जी बारी होती म्हणजे आपली खिडकी होती ती पूर्णपणे गज वगैरे लावून पूर्ण पॅक करून टाकली आणि मध्ये ही लोक राहायची. तर यांचा होता डब्याचा बिझनेस, म्हणजे मुंबईचे डबेवाले आपण म्हणतो तसा यांचा होता, मेसचा वगैरे बिझनेस होता. तर मग ही लोक सकाळी लवकर उठायची आणि रात्री लवकर झोपून जायची. आता काय झालं, मधला जो स्पेस होता तिथे नळ होते पाण्याचे आणि पावसाळ्याचे दिवस होते. रात्री 2:30-3 वाजता माझी बहीण आणि आजी होती, आजी वारली माझी. तर आजी आणि बहीण खाली झोपले होते म्हणजे खालच्या ह्याच्यावर. आणि तुला आठवत असेल संकेत, वरती माडी असायची जुन्या घरांना, जिला जायला पण एक लाकडी जिना असायचा छोटा आणि शक्यतो वरती टेबल फॅन लावून वरती झोपायची. तर काय आलं, लाईट गेली असल्या कारणाने तेव्हा मुंबईत लाईट जायची शक्यतो पाऊस वगैरे असले. तर ही लोक माझी अपंग मावशी आणि अजून एक जण होते, ते दोघं म्हणजे माझा भाऊ, हे तिघं तिकडे झोपले आणि समोर एक बेकरी आहे. बेकरीमध्ये मामा झोपला की गरम जास्त होतं तर बेकरीत जाऊन झोपूया म्हणून. ही लोक वरती झोपली आणि खाली आजी आणि माझी ताई झोपली होती. तर आता झालं असं की रात्री 2:30 ते 3च्या दरम्यान मुसळधार पाऊस चालू होता, तो मुसळधार पाऊस. आणि ही पूर्ण झोपेत असताना हिच्या अंगावर 2-4 कोणीतरी खडे मारले म्हणून ही झोपेत होती. ही थोडीशी उठली, हिला वाटलं झोपेत भास झाला वगैरे म्हणून ही परत ब्लँकेट घेऊन झोपली आणि परत तिला 3-4 खडे बसले. तर तिला अशी डचकून जाग आली. आता ही जी झोपली होती खिडकीकडे तोंड करूनच झोपलेली होती. हिने जसं ब्लँकेट खाली केलं तर समोरची खिडकी अक्षरशः त्याच्या बाऱ्या गज लावलेले होते, गज पूर्णपणे पाकवले गेले होते आणि खिडकी दोन्ही साईडने ओपन केलेली होती, जी मामाने पूर्ण पॅक केलेली होती, ओपन केले होते. एवढं करताना किंचितचाही आवाज घरात झाला नाही आणि हे झालं. ही बघत असताना खिडकीमध्ये एक इसम आला. जसं बाबांनी सांगितलं, अंगावर काटा येतोय की त्या इसमाने पांढऱ्या कलरची बंडी टाईप घातलं होतं, अंगावर घोंगडी होती, हातात काठी होती, पिळदार मिशा होत्या. त्या माणसाने फक्त ताईकडे बघितलं आणि स्मित हास्य केलं. ताईने बघितलं, ताईकडनं आता साहजिक आहे तिथं लेडीज आपण आपल्या हरक्याचं हे होईल
तिथं लेडीज माणूस पण तिने घाबरली ती इतकी प्रचंड की तिला काही प्रतिक्रियाच नाही करता आली. त्याने फक्त तिच्याकडे बघितलं आणि हसला, बाकी त्याने काहीच नाही केलं. त्याच्यानंतर त्याने परत 3-4 दगडे घेतले आणि तिला मारले तिच्या समोर, की हे जे तो कदाचित दर्शवत असेल, हे जे करत होतो ते मीच करत होतो म्हणून. आणि त्यानंतर मग तिला एकदम ती भानावर आली, तिने आजीला उठवलं. आजी उठली, आजीने बघितलं आणि आजी जोरजोरात ओरडायला लागली त्याला पाहून. आजीलाही तो दिसला. आजीने तिला उचलला आणि देवारा होता वरती लावलेला, त्या देवाऱ्याच्या मागे कोणी असू शकतं काही तर म्हणून तिने घेतलं आणि तिला त्या देवाऱ्याच्या खाली असं लपवलं. ती इतकी घाबरली प्रचंड की तिला आवाज नाही काही नाही. त्या आजीच्या ओरडण्याने वरचे खाली आले तो तिथून निघून गेला. आता काय आलं, समोरची जी गॅलरी होती त्या गॅलरीला मामाने दरवाजाच नव्हता, तो दरवाजा तसाच होता. आता काय आलं, तू मोरीला आठव, वरती अजून एक छोटी खिडकी असायची मोरीच्या वरती, ती जी एल टाईप, त्याच्यावर आपण भांडे वगैरे ठेवायचो, ती एल टाईप छोटीशी खिडकी होती. आता काय आलं, 5 मिनिटांनी हे लोक आले. काय झालं, नाही इथे कोणतरी उभं होतं. यांना वाटलं कोणतरी छेड काढत असेल किंवा कोणीतरी असेल, आता बोळ आहे, कोणी बेवडा वगैरे जात असेल. त्याने नाही, तो होता. आणि मग आजी पण बोलली. आता आजी सवय झाल्यामुळे या लोकांनी गमती म्हणजे असंच घेतलं, कॅज्युअल घेतलं. तिने यांना भात झाले, स्वप्न बघितलं आजी काही बरळत असेल. हे बोलत असताना संकेत तो गॅलरीतून आला आणि त्यांनी ती खिडकी ओपन केली आणि त्या खिडकीतून तो तिला फक्त असं बघत होता. हातात काठी असताना, काठी होती त्याच्या, तो फक्त बघत होता. आता हे दृश्य त्या एकटी व्यतिरिक्त या तिघांनी बघितलं, 3-4 बघितलं. आणि मग त्यांनी जो आरडाओरडा चालू केला, हे कमीत कमी चालू होतं 20 मिनिटं. 20 मिनिटांमध्ये माझ्या बहिणीच्या तोंडातून एकही शब्द नंतर आला नाही. ती जी शॉक झाली ती फक्त त्याच्याकडे बघत होती, तो तिच्याकडे बघत होता, हसत होता. जे काही होतं, यांनी आरडाओरडा केल्यानंतर ती व्यक्ती निघून गेली. आणि त्यावेळी मावशी सांगते की घरात इतका प्रचंड धूर झाला, धूर म्हणजे पूर्ण असं वातावरण एकदम शांत थंड आणि एकदम धूर झाला. मग ही लोक, तो निघून गेल्यानंतर या लोकांनी कसं तरी दार उघडलं, बाहेर गेले, मामाला बोलून आणलं, सगळ्यांना बोलून आणलं. ही केएमला कमीत कमी 2 ते 3 दिवस ऍडमिट होती. ही शॉक मध्येच एवढ्या भयानक गेली की तिला समजलंच नाही हा व्यक्ती कोण आहे. आता यांनी ते यल्लमाचे जे लोक वगैरे असतात ना, ते असतात गावाकडचे वगैरे, त्यांना विचारलं की काय होतं काय नाही. तर तो त्या जाग्याचा राखणदार होता की कोणीतरी होता. आणि त्याच्या जो येण्या जाण्याचा मार्ग होता ना, तो होता. ऍक्च्युली यांनी काहीतरी तिथे घाण टाकली की काहीतरी टाकलं तर त्याचा अपमान झाला असेल किंवा काही, पण त्याला दृष्टांत हा तिलाच द्यायचा होता. आणि त्याच्या ज्या फेऱ्यामध्ये ती सापडली, त्यामुळे त्यांनी ते तिला दाखवलं. पण मग ती 2-3 दिवस तापाने फुल फणफणली. नंतर ते आल्यानंतर काय 2-3 वर्षांनी ती बिल्डिंगच तोडून टाकली. म्हणजे तिथे भरपूर लोकांना तिथे अनुभव आले होते. यांना दिसलेला हा एकमेव माणूस, अनुभव यायचे पण दिसायचं कोणी नाही, हिला दिसलेला तो एकमेव माणूस तो असा होता. त्याच्यावर घोंगडी वगैरे, काठी त्याच्या हातात होती. ती अजूनही वर्णन करते. आणि स्पेशली सांगायची गोष्ट अशी, त्याने फेकलेली दगड ही अशी नॉर्मल नव्हती, लाल कलरची मोठी दगड होती, जी मुंबईत शक्यतो बघायला नाही. प्रत्येक दगड हा लाल कलरचा होता. तिने तोही दाखवला होता. तो जो होता तिथला राखणदार, त्या जागेचा जुना मालक की राखणदार होता असं काहीतरी समोरच्यांनी सांगितलं. यांनी ती माफी मागितली की आम्ही याच्या पुढे इथे काही घाण वगैरे टाकणार नाही. माफी मागितली, त्याचा मानपान दिला. त्याच्यानंतर मग बाकी कधी कोणाला त्रास नाही. मित्रांनो, आपल्या काजवा YouTube चॅनेलवर दर शनिवारी रात्री 11:30 वाजता भूतांचे किस्से नावाचं लाईव्ह सेशन असतं, ज्यामध्ये देशाविदेशातून अनेक लोक जॉईन होत स्वतः जवळ असलेले एकापेक्षा एक भयानक किस्से आपल्यासोबत शेअर करत असतात. वर्णन केलेलं अक्षरशः अंगावर काटा आणतं. पुढे अशीच बसून असते कोपऱ्यात, एकतर कोपऱ्यात बसून असते खाली. आणि माझे डोळे आता गोव्यामध्ये काय आहे की नारळ बेळाची खूप पाहिलं, तुमच्याकडे देखील असे भूतांचे किस्से असतील तर वाट कसली बघताय? भेटूया येत्या शनिवारी रात्री 11:30 वाजता फक्त काजवा YouTube चॅनलवर. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.